तर हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला एक अशा पवित्र स्थानी घेऊन चालली आहे जिकडे गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळते. तर चला, लेट्स गो विथ हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नाही जाणार ते पण अजूनपर्यंत फिक्स व्हायचं बाकी, फुल सस्पेन्स क्रिएट करणार आहे आज मी या व्लॉगमध्ये. कारण आम्ही 9 लोक जातो आणि 9 लोकांमधून 5 लोकांची 3 लोकांची तिकीट कॅन्सल झाली आहे आणि 2 लोकांची पण वेटिंग लिस्टवर आहे आणि 4 लोकांचीच फक्त ते पण RAC आहे. तो लेट्स सी काय होणार आहे काहीच माहिती नाही. तर आता थोडी टीम गेली आहे तिकीट बघायला, थोडी टीम प्लॅटफॉर्मवर जातो आहे आणि थोडी टीम ब्लॉग करतो आहे. सो आता बघूया. तर आता कुठे जाणार आहोत ते तर मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करणार आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपण पुढे चाललो आहे. बट आता आपण आहोत मुंबई सेंट्रलला. लेट्स सी. अवंतिका एक्सप्रेस बघून तुम्हाला थोडासा शक आला असेल आणि हे केल्यानंतर तर अजून शक आला असेल. बट नेव्हरदीलेस रात्री 8ला आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचलो होतो. तर आम्ही पोचलो आहोत. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहोत, ते म्हणजे महाकालची नगरी. हॉटेलमध्ये जाऊन लगेच तयार झालो आणि आम्ही आमच्या दर्शनाची सुरुवात केली आणि हॉटेलमध्ये पटपट जाऊन चेंज केलं म्हणून मला जास्त हॉटेलच्या क्लिप्स ॲड करता आला नाही. बट जे खूप इम्पॉर्टंट आहे ते सगळं मी घेतलं आहे तुमच्यासाठी. तर सगळ्यात आधी आम्ही आलो होतो काल भैरव यांचं दर्शन करायला. आणि खरंच एक सांगू तर उज्जैनमध्ये जाताच एक राजाच्या दरबारी आला आहेत किंवा एक राजाच्या नगरीत आला आहे, हे हर एक सेकंदात तुम्हाला येतं मनात. खूप दिवसांपासून इथे येण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि तो जो आनंद होता तो खरंच एक वेगळा आनंद होता. आहे माझा जो मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. आणि आता महाकालचा टिक्का लावला आहे. आता अंकीची पूर्ण गँग इकडेच आहे गाईज. लुक ॲट, ओ माय गॉड, एवढे माकडं. हो हो बघा. आम्ही आलो आहे काल भैरवाच्या मंदिरात आणि आम्ही हे चढवायला घेतलं आहे. आणि असं म्हटलं जातं, आय डोंट नो, कारण आम्हाला इकडे आल्यानंतर कळलं की आता जे त्यांना प्रसादाच्या याच्यामध्ये जी दारू चढवली जाते ती गव्हर्नमेंटने एप्रिलपासून बंद केली आहे. सो इज इट? लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आणि चला जाऊया काल भैरवांचं दर्शन घ्यायला. व्हायला विसरून गेली. सो दिस इज माय हो. आता आम्ही काल भैरव करणार आहोत. मग त्याच्यानंतर 2-3 मंदिरं आहेत, तुम्ही सांगत जाईनात तोपर्यंत लेट्स गो. आता ती लाईन पण नाही दाखवू शकत, एवढी लाईन आहे. आणि आता आम्ही लाईनमध्ये आहोत. लेट्स सी किती तासात लाईन. तर ही होती आमची भली मोठी रांग. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड होतं की लाईन असणार आहे, गर्दी असणार आहे, पण ती एवढी ही आम्हाला माहिती होतं. म्हणजे मंदिर खूपच लांबून आम्हाला दिसत होतं त्या क्षणी. हे तर मी फक्त तुम्हाला झूम करून दाखवते की मी मंदिराच्या इतका जवळ आहे, पण नाही रांग खूप मोठी होती. तर आम्ही या लाईनीत 4 तास उभे होतो. 3 ते 4 तास आय गेस आम्ही त्या लाईनमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही आत पोचलो आणि मग आतमध्ये जसे पोचलो तसे सगळ्यांमध्ये परत ती ऊर्जा आली. सगळ्यांनी हर हर महादेव, काल भैरवांचं नाव घ्यायला लागले आणि सगळे परत इतके जागृत झाल्यासारखे झाले ना. तर सगळे आम्ही, म्हणजे आमचा भला मोठा ग्रुप गेलेला आणि आम्ही सगळे असे वेगवेगळे डिस्पर्स झालो होतो. आणि त्याचमध्ये मला मिळाली ही बघा, मी व्हिडिओ घेत असताना चुटकू माझी रुआ मला दिसली आणि ती लांबून अशी हाय करत होती. सो ते मला खरंच खूप क्यूट वाटलं. आणि तिने साडी घातलेली ज्यात ती एवढी सुंदर दिसत होती. अँड शाउट आउट टू हर ऑल्सो की तिने पूर्ण लाईन सक्सेसफुली बिना रडे चांगल्यापैकी ती पार केली. नो टँट्रम्स ॲट ऑल. आणि महादेवांचं नाव घेत घेत आम्ही पुढे निघालो. तर अशा प्रकारे आमचं काल भैरवांचं दर्शन झालं आणि आम्ही तिकडून निघालो. तर तुमच्यासाठी हा फोटो.
तर आम्ही इकडे सकाळपासून पेरू काकडी हेच खातोय. आता पण आम्ही परत पेरू खाल्लंय. ॲक्च्युली मस्त आहे, गोड आहे आणि एकदम नमकीन है ना. हे थांब. तो ही आहे आमची थाली. अभी आ रहा है पापड 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 आणि राईस. दॅट्स इट. सो दिस इज आवर थाली फॉर डे 1. तर आता आपण आलो आहे श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्यास्थळ. मला वाटतं म्हणजे जिकडे कृष्ण आणि सुदामा त्यांचे मित्र यांनी मला वाटतं नॉलेज प्राप्त केलेलं. इकडे जे आम्ही आलो आहे ती आहे गॅलरी ऑफ 64 आर्ट फॉर्म्स आणि श्रीकृष्णाद्वारी शिकी गए 64 कलाए आहे. इकडे शिकले कृष्ण आणि बलराम. 64 कलाए त्यांना प्राप्त झाली. इकडे हीच ती जागा आहे जिकडून त्यांनी 64 कला प्राप्त केल्या. आणि खरं सांगतो म्हणजे इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही जागी इकडे या जागी परत त्या जागी अशा मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली पण जाऊ शकता. आणि एकदम सुंदर म्हणजे एक आर्ट गॅलरी कशी म्हणतो आपण तशी ही आर्ट गॅलरी आहे ज्याच्यात त्यांचे चार पाच नाही पण खूप जास्त फोटोज लावलेत जे त्यांनी इकडे टाईम स्पेंड केला. त्याचे सगळे फोटोज तिकडे नदीचे वेगळे त्यांच्या गुरूंसोबत जो त्यांनी टाईम स्पेंड केला इकडे त्याचे पूर्ण जागे असे फोटोज आहेत. त्यांचे गुरु जे आहेत त्यांचं हे आश्रम आहे. सर्वेश्वर महादेव जे परत एकदा स्वयंभू आहे. म्हणजे उज्जैन या नगरीत महादेवांचा वास आहे. महाकाल आहेत, काल भैरव आहेत. म्हणजेच महादेवांचा वास उज्जैनमध्ये आहे आणि उज्जैनला त्यांचा आशीर्वाद कायम आहे. तर ही आहे त्यांची आर्ट गॅलरी. इकडे त्यांच्या 14 विद्या म्हणजे डिसिप्लिन शिकले. पहिलं म्हणजे पुराण, दुसरं म्हणजे लॉजिक म्हणजेच तर्क आणि क्रिटिक पण आहे मीमांसा. इकडे आहे कल्पना आणि थिओलॉजी. इथे आहे इटिमोलॉजी. इकडे आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲस्ट्रॉनॉमी. खूप इम्पॉर्टंट ग्रामर. आणि मग आहे छंदशास्त्र म्हणजे प्रोसॉडी. ती सगळ्यांच्याच आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असते ती म्हणजे शिक्षा. आजकालच्या लाईफमध्ये जी सगळ्यांसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे मेडिकल असो किंवा काही ते म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल विच इज मोर अफेक्टिव्ह देन एनी अदर मेडिसिन्स राईट नाव. अँड देन कम्स संगीत प्रदान. संगीताची कला त्यांनी इकडे प्राप्त केली. लास्ट बट नॉट द लीस्ट ती म्हणजे फायरची. ती म्हणजे यज्ञप्रधान म्हणजेच मेनली डील्स विथ यज्ञ म्हणजेच फायर. हे जे त्यांना प्राप्त झालेलं होते त्यांच्या गुरूंकडून आणि त्यांच्या गुरूंना जिकडून प्राप्त झालेलं ते म्हणजे द सुप्रीम गॉड म्हणजेच लॉर्ड इंद्र. तर नेक्स्ट आम्ही जिथे गेलो ते म्हणजे मंगलनाथ मंदिर जिथे आरती सुरू होती आणि म्हणूनच लोकांची भली मोठी रांग होती तिथे. मंगलनाथ मंदिरात खूप
सुंदर वातावरण आहे. आणि कारण ही व्ह्यू बघा ना, ते व्ह्यू बघताच क्षणी मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं. आणि खरंच सांगू तर उज्जैन नगरीत शिवाचा, शंकराचा, महादेवांचा वास आहे आणि तो कायम राहणार आहे. इकडची पॉझिटिव्हिटी एका वेगळ्या लेवलवर आहे. पटापट फ्रेश झालो आणि मग गेलो या गंगा आरतीला, जिथे येण्यासाठी खरंच खूप पुण्य लागतं असं पण म्हणतात. आणि आम्ही आलो इथे आणि आम्ही ती आरती अटेंड करू शकलो. आणि मला माझी मैत्रीण नंतर बोलली की जी आम्ही आरती घेतली होती तिथे समोरच महाकालांची मूर्ती होती आणि त्याच्यासाठी एक खरंच वेगळं भाग्य लागतं. तर तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते आणि ते नंतर नोटीस केल्याबरोबर इतकं बरं वाटलं की वा, गंगा आरतीसारखी आरती झाली आणि ते पण महाकालांच्या मूर्तीसमोर. त्यानंतर आम्ही थेट पोचलो ते म्हणजे हरसिद्धी माता मंदिरात, जिकडे पण गर्दी होती. कारण आम्ही ॲक्च्युली डेजच तसे होते जे थोडेसे वेकेशन टाईम होता, तर तिथे पण गर्दी होती. पण तिकडे आमचं एक दर्शन 1 तासात, अर्धा तासात असं झालं असेल. आणि माताच्या दरबारी जाऊन कधी प्रसन्न नाही वाटलं असं तर होऊच शकणार नाही. कारण तिकडे जी ऊर्जा, ती शक्ती जाणवते ती जगा वेगळी असते. हरसिद्धी माता 51 शक्तिपीठांपैकी एक आहे, जिथे सतीचा एल्बोचा पार्ट पडला होता. आणि शेवटचं मंदिर त्या दिवशीचं ते म्हणजे श्री महाकालेश्वर मंदिर. असं म्हणतात की महाकाल स्वतः ज्यांना बोलवतात तेच तिकडे जाऊन पोचतात. जीवनाला नवीन दिशा मिळते आणि भाग्याला नवीन वळण. तर आमचं आता दर्शन झालं आहे. आणि म्हणजे जितका टाईम आम्हाला बाकी सगळ्या दर्शनाला लागला तितका टाईम इकडे लागलाच नाही. कारण आम्ही VIP पास घेतलेला, जे आहे 250 रुपीजचा. आणि आम्ही इकडे रात्रीच्या वेळेला आलो आहे. सकाळी आम्ही सकाळी आम्ही कालभैरवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही घेतलं दर्शन, आम्ही गेलेलो आश्रमात, जे मी तुम्हाला दाखवलं. मग त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं मंगलनाथ देवळात गेलेलो आम्ही. आणि आता मग त्याच्यानंतर हरसिद्धी माता मंदिर आणि मग महाकाल. खरं सांगू तर हा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जे सगळे म्हणतात तिकडे आल्यानंतर एक वेगळीच रिफ्रेशमेंट वाटते. म्हणजे काही लोक बोलतात ना की सगळ्यांचे एक्सपिरियन्स सेम नसू शकतात. ते आज मी काहीतरी अनुभवलं की मला आज महाकालला येऊन खूप रिफ्रेशमेंट वाटलं. आणि असं वाटलं हा काही फिलिंग आहे. म्हणजे इकडे फक्त उभं राहण्याची, ते म्हणतात ना की जर खरं आहे हे की पुलावा येईपर्यंत नाही येऊ शकत, तर मला कधी कधी त्या गोष्टीचं खरंच खूप हे वाटतं की बाप रे, म्हणजे इतक्या लोकांमधून आपल्याला सिलेक्ट केलं इकडे येण्यासाठी. म्हणजे आपल्याला त्यांनी स्वतःहून बोलवलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे माझ्यासाठी. बाकी सगळा एक्सपिरियन्स मी तर घरी जाऊन तुमच्याशी शेअर करणारच आहे. इकडे खूप गर्दी पण आहे म्हणून जास्त ब्लॉग नाही करता येत आहे. पण यू कॅन सी द गर्दी ऑल्सो. लुक ॲट द गर्दी, भरपूर गर्दी आहे. पण जर यू कॅन अफोर्ड 250 रुपीजचाच VIP पास आहे. आणि खरंच सुंदर दर्शन होतं. तुम्हाला एक 20 मिनटं पण नाही, 15-20 मिनटं थांबावं लागतं अँड देन तुमचं दर्शन झालं आहे. सो सुंदर असं दर्शन होतं. महाकालच्या मंदिरात एक वेगळी व्हायब्रंट एनर्जी आहे, ती तर आहेच. पण जे बाहेर या परिसरात जी ऊर्जा आहे किंवा जी काय म्हणू शकतो, एक रिफ्रेशमेंट आहे, खरंच अनुभवण्यासारखी आहे. आता आमचं उज्जैनचं दर्शन झालं आहे आणि खूप सुंदर दर्शन आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. एक्सपिरियन्स अँड ऑल मी तर सगळं तुमच्यासोबत ते नंतर शेअर करणार आहे. पण आय होप तुम्हाला इकडचे क्लिप्स आणि सगळ्यांसाठी मी आशीर्वाद मागलेला आहे की सगळ्यांना असंच खूप सुरक्षित, आनंदी आणि सुखी राहू द्या. हीच महाकालच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव, जय महाकाल. तर हा व्लॉग इथेच संपला नाही आहे, कारण डे 2 अजून बाकी आहे, जिकडे आम्ही ओंकारेश्वर, मामलेश्वर मंदिर केलं आणि इंदोर फिरलो.
सो डोंट फॉरगेट टू चेक आउट दॅट व्लॉग ॲज वेल. आय होप उज्जैन नगरीचा हा व्लॉग तुम्हाला भरपूर आवडला असेल आणि तुमचं पण घर बसल्या महाकाल यांचं दर्शन झालं असेल अशीच मी आशा बाळगते. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन कीप फॉलोइंग मयुरी दिवाकर. ओके, बाय.